आपण आज नारायणगाव मार्केटमध्ये आलेलो आहोत. काय आज टोमॅटोला बाजारभाव भेटलेत हे आपण व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत. पप्पू शेठ नमस्कार. नमस्कार. काय आज बाजारभाव काय भेटले टोमॅटोला? आज अथर्वला 3.5 ते 4 रुपये, म्हणजे 350 ते 400. 400 रुपये जाळी. हां. आणि विरांगला 400 ते 500 रुपये. 400 ते 500 रुपये टॉप माल. टॉप माल 500 रुपये. आणि साऊ 350 400 रुपये. साऊथ 350 400. आणि पप्पू शेठ काल काय बाजारभाव होते? काल थोडे 50 रुपये जास्त होते. 550 रुपयांनी विरांग होतं. हां 400 450 रुपये अथर्व होते. हां हां. आणि साऊ पण 400 450 रुपये. आज थोडे बाजारभाव आज कमी थोडे झाले. कमी झाले. आज मार्केटला आवक थोडी कालपेक्षा थोडी जास्त होती. थोडी जास्त होती. पप्पू शेठ आज साधारणतः आज 14 तारीख आहे. आज 13 तारीख आहे. माल कुठून येतात ते आता 13 मे आज? माल तसे आता आपल्या इथले माल आहे. गारगाव बोटा हां इथले आपल्या आजूबाजूचे इथले जवळचे, जास्त लांबचे माल नाही अजून एवढे चालू. ते जवळचेच माल आहे. जवळचेच माल चालू. आणि मालाची क्वालिटी कशी काय? ते उन्हाळा भरपूर आहे आता आहे ना, थोडी हाय बरं का क्वालिटी फरक आहे. हां हीटच तेवढी आहे ना, थोडं प्रॉब्लेम आहे. हीटमुळे प्रॉब्लेम आहे. काय तिरंग्याचा प्रॉब्लेम आहे का? रंग आहे गुलाबी आणि लाल कोळी सारखा लाल कुळी आलाय लाल कोळी, कारण टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर असेल लाल कोळी आला. आज तारीख आहे 14, साधारणतः 13 तारीख आहे. सॉरी, बाजारभाव असेच राहतील का वाढतील? बाजारभाव असेच राहतील. बाजारभाव. राहतील. आणि जून महिन्याचा काय अंदाज आहे? पुढच्या महिन्यात आता लावगडी जशी झाल्या तशा त्यानुसार लावगडी जशा झाल्यात त्यानुसार बाजारभाव. आपल्या इकडं टोमॅटो थोडी कमी आहेत. कमी आणि बाहेर टेम्परेचरमुळे लागवड थोड्या कमी. यावर्षी टोमॅटोच्या लावगडी कमी आहेत. बाजारभाव असेच राहतील का? जूनमध्ये वाढतील, जुलैमध्ये वाढतील? काय अंदाजे पुढं? आता बघा कसं शेवट आवक होय. हां आवक जास्त आली तर थोडे बाजारभाव स्थिर राहतील. हां. आणि आवक कमी राहिली तर बाजारभाव थोडे उंच राहतील. आणि शक्यतो तर बाजार यावर्षी बाजार कमी नाही राहणार. कमी राहणार नाही. बाजारभाव राहतील यावर्षी. बाजारभाव राहतील यावर्षी. साधारणतः 400 ते 500 रुपये बाजारभाव आहे ना, टिकून राहतील. टिकून राहतील. पाऊस पडल्यानंतर बाजारभावाची काय परिस्थिती राहील? जूनमध्ये साधारणतः पाऊस यावर्षी सांगितलाय. राहतील ना, पाऊस थोडा लेट सांगितलाय. हो. बाजार राहतील 100%. 400-500 रुपये बाजार. म्हणजे हे जे बाजार आहेत हे स्थिर राहतील. स्थिर राहणार बाजार. आवक आज थोडी कमी होती म्हटले. थोडी कमी, आज थोडी आवक जास्त होती. थोडी वाढली. थोडी वाढलेली. आपल्या या आसपासच्या तालुक्यामधूनच माल येतोय ना? का लांबून माल येतोय बाहेर? लांबच्या अजून चालू नाही झाली. ते 15 महिन्याभरात चालू होती ती गाडी. माल 15 दिवसात, महिन्याभरात माल चालू होती. अजून टाइम आहे त्याला. टाइम आहे. आणि आपल्या इकडं आपल्या तालुक्यात साधारणतः लावगडी कमी दिसत आहेत. कमी. आणि टेम्परेचरमुळे आगसा आलाय आणि लावगडी कमी. लावगडी कमी आहे. त्याचा बाजारभाव काही परिणाम होऊ शकतो राहते. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं ना, बाजार यावर्षी जरा टिकून राहतील. थोडे म्हणजे बाजार टिकून राहतील असा तुमचा अंदाज आहे. आज थोडीशी बाजारभाव घसरण झाली. जास्त नाही, 5, 25, 50 रुपये इकडे. 5, 25, 50 रुपयांनी बाजारभाव कालच्या परवाच्या तुलनेत कमी आहेत. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आम्हाला सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल शिवशासन हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ओ भाऊ, टोमॅटो आणली होती ना आज? किती जाळ्या होत्या? 400. कोणती व्हरायटी? 62. ही टोमॅटो तुमची का? चांगला माल आहे. काय बाजारभाव भेटला आज? 360. किती एकर टोमॅटो लावली तुम्ही? 8 एकर लावली. 8 एकर. सगळी 62-42 आहे. साधारणतः एका एकरला किती खर्च आला यावर्षी? एकरी तरी 1.5 लाख रुपये खर्च आला. 1.5 लाख रुपये. हा कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे. मागच्या तोड्याला काय बाजारभाव भेटला होता? मागच्या तोड्याला 411. 411. आज 360. आणि त्याच्या अगोदरच्या पहिल्या तोड्याला? पहिल्या तोड्याला 411 भेटले. 411. म्हणजे आज 30-40 रुपयांनी मार्केट रिवर्स झाले. 8 एकर टोमॅटो लावली तुम्ही. तुम्ही कुठले? उदापूर. आपले जुन्नर तालुक्यातले. सगळं 62-42 आहे. साधारणतः टेम्परेचर वाढले त्याचा बागावर काय परिणाम झाला? लाल कुळी आलाय का? लाल कोळी झाला, पण झाड ट्रेसमध्ये गेलेली. आणि पिकायचं प्रमाण, हार्वेस्टिंगचं प्रमाण वाढले जास्त. म्हणजे माल वडून आलाय. माल वडून आलाय. त्याच्यामुळे माल पटापट झाड खाली होते. साधारणतः एकरी किती कॅरेट जातील यावर्षी?
याव ना अंदाज नाही आता बघू. मागच्या वर्षी पण होती का? नाही मागच्या वर्षी नाही. मागच्या वर्षी नव्हती, ह्या वर्षीच लावली. या वर्षीच लावली. आणि एकरी 1.5 लाख रुपये खर्च आहे. खर्च आणि आज किती कॅरेट आणले होते म्हटले? आज 400 कॅरेट. हा. 400 कॅरेट तोडायला साधारण किती मजुरी गेली? मजुरी बरीच 600 रुपये माणसं तोडायला. 600 रुपये रोज. हा. किती ते किती? 8 ते 5. 8 ते सकाळी 8 ते 5 संध्याकाळी 5. हा. मध्ये 1 तासाची सुट्टी. सुट्टी. गाड्याला 800 रुपये वाढले. 8चे 8 एकर चालू झाले. हा. हे 400 कॅरेट किती एकरचे तोडून आणलेत? हे 2 एकरचे. 2 एकरचे तोडून आणले. हा. 400 कॅरेट म्हणजे एकरी 200 कॅरेट निघाले आता. हा. हा, मागच्या तोड्याला किती निघाले होते? मागच्या तोड्याला तर एवढं नाही पण ॲव्हरेज तरी 2-1 हजार निघाले. हा ना. माल भरपूर निघतोय, हा फक्त टेम्परेचरमुळे ओढून आलाय. ओढून आलं. ह्या बाजारात भांडवल फिटून पैसे भेटतील का? भांडवल पिटून थोडेफार भेटतील पण रुपयाला रुपये? एवढे आता बाजार पुढे वाढले तर होईल. म्हणजे साधारणतः आत्ता ह्या सीजनला मे महिना चालू आहे, हा. याच्यामध्ये साधारण किती बाजार अपेक्षित आहे? किती बाजार हवे? बाजार 700-800च्या पुढेच आहे. कष्ट खूप आहे हां, आणि त्याप्रमाणे बाजार नाही. म्हणजे त्या पट्टीत बाजार नाही. बाजार नाही. म्हणजे बाजार कमीत कमी 500च्या पुढे पाहिजे. एवढं टेम्परेचरला कष्ट खूप आहे नाही का हो. त्याच्यामुळे. आणि साधारणतः 500च्या पुढूनच बाजार पाहिजे. हा 500च्या पुढून कमीत कमी 500 आणि त्याच्या पुढं. ओके. काय झाडे ट्रेसमध्ये जातात ना आता. हो. त्या जेवढं पाहिजे तेवढं काही भेटत नाही. बरोबर. Setting होत नाही. हां, त्यामुळं बाजार 500च्या पुढेच पाहिजे. 500च्या पुढं. तुम्ही चांगली टोमॅटो पिकवली त्याबद्दल तुमचे अभिनंदन. धन्यवाद.